नवी दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल स्वतंत्रपणे राष्ट्रपतींची भेट घेतलेली होती। मोदी शहांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या भेटी घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। दोघांच्या स्वतंत्र भेटींचा अजेंडा नेमका काय होता यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, संसदेतली कोंडी या पार्श्वभूमीवर ही भेट झाली का अशी देखील चर्चा सुरू झाली। यासोबतच बिहारमधल्या मतदार याद्यांच्या फेर आढाव्यावरून संसदेत सध्या कोंडी पाहायला मिळते सरकारची, तर दुसरीकडे अमेरिकेकडून 25% टॅरिफ लावण्याच्या पार्श्वभूमीवर देखील ही भेट झाल्याचं बोललं जात आहे। मोदी शहांच्या राष्ट्रपतींसोबतच्या भेटींवर तर्कवितर्क लढवले जात असतानाच 5 ऑगस्ट पूर्वी दोघांनीही स्वतंत्रपणे भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलंय। 5 ऑगस्ट 2019 लाच 370 कलम हटवण्यात आलेलं होतं आणि 5 ऑगस्ट 2020 लाच राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। उद्या 5 ऑगस्ट 2025 आहे, त्यामुळे उद्या नेमका कुठला मोठा निर्णय घेतला जाणार का यावर देखील तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत। समान नागरी कायदा आणणार का अशी देखील चर्चा सुरू होती। याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात देखील फेरबदल होणार का अशी ही चर्चा रंगलेली आहे। तेव्हा 3 दृश्य, ज्यावेळेला कलम 370 हटवण्यात आलेलं होतं, राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं आणि त्याची तारीख होती 5 ऑगस्ट, अर्थात साल होतं 2019, कलम 370 हटवण्यात आलं होतं त्याचं, तर राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं त्याचं वर्ष होतं 2019। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया, तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, 5 ऑगस्ट अनेक अर्थांनी आणि अन्वयार्थांनी महत्वाची अशी तारीख आहे, काय नेमकं उद्या होऊ शकतं? दीपक, कायम आजपर्यंत 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने काही ना काहीतरी मोठे निर्णय घेतलेले आहेत। 5 ऑगस्ट 2019ला जम्मू काश्मीरातून 370 हटवण्यात आला, त्यानंतर राम जन्मभूमी, राम मंदिराच्या शिलान्यासासाठी, त्याच्या भूमिपूजनासाठी सुद्धा 5 ऑगस्टचाच मुहूर्त निवडण्यात आला होता आणि त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सलग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे। आज 4 ऑगस्ट आहे आणि उद्या सुद्धा 5 ऑगस्ट 2025 आहे, त्यामुळे केंद्र सरकार काही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत। त्यापैकी काही अंदाज म्हणजे समान नागरी कायद्याविषयीचा निर्णय हा उद्या होणार आहे का, नवा आयकर विधेयक उद्या संसदेसमोर मांडलं जाणार आहे का, किंबहुना या पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाचा काही निर्णय हा उद्या होणार आहे का, उपराष्ट्रपतींच्या उमेदवाराची घोषणा एनडीएकडून, भारतीय जनता पक्षाकडून होणार आहे का, असे असंख्य प्रश्न आणि असे असंख्य अंदाज वर्तवले जात आहेत। कारण 5 ऑगस्ट या तारखेचा इतिहास असा राहिलेला आहे की त्यावेळी मोदी सरकारने आपल्या धक्कातंत्राने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेत आणि त्यासाठी 5 ऑगस्टचा दिवस निवडला होता। त्यामुळे काल झालेली पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची राष्ट्रपतींसोबतची भेट आणि त्यानंतर लगेचच असलेली तारीख, या सगळ्यामुळे वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत की नेमकं काय होणार आहे आणि या सगळ्या बाबतीत सरकार काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का। त्यामुळे स्वाभाविकच काय नेमकं घडतंय ते पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कुठला मोठा बदल देशात काही होणार आहे का ते आता उद्याच कळू शकेल असा अंदाज तुर्तास वर्तवला जातोय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मोदी आणि शहांनी एकाच दिवशी स्वतंत्रपणे राष्ट्रपतींची भेट घेतलेली होती। ही भेट नेमकी कशासाठी झालेली आहे याबाबत आता तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत। आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा सिटी 60 मधून।